अजब रमा राघवची जोडी. भाऊजींना घेऊन आलो. अरे बघ तू परत मला भाऊजी म्हणालास. थांब थांब कुठे पळतो? थांब थांब. अरे अरे काय म्हणत होतास? इथे समोर येऊन तरी बोला रे. एक्झॅक्टली, समोर येऊन बोल. माझ्या प्रॉब्लेम काय तुझा? माझा काहीच नाही. रिअली? मग मला फॉलो का करतोस? माफ करा, मी का तुमच्या मागे येईन? नाहीतर काय, सकाळी सकाळी माझ्या कारच्या समोर आलास, त्याच्यानंतर तेवढं नाही झालं तर माझ्या कारवर पाय दिलास. हाऊ डेअर यू? आर यू क्रेझी? मी देवीची पालखी वाहत असताना ना मला कसलंच भान उरत नाही. म्हणून तू काय ब्लाइंड पण झालास? बरं ते सोड, मला सांग माझ्या घरी का आलास? मी म्हणालो ना, तुमच्या वडिलांच्या षष्टी पूर्तीच्या पूजेसाठी आलो. तुझ्या माय फुट. तू इथे फक्त मला त्रास देण्यासाठी आलाय. तर मी इतका छान डिझायनर ड्रेस घातला होता, तू मला चेंज करायला का लावलास? अहो नाही नाही, तुमचे कपडे वाईट आहेत असं माझं म्हणणं नव्हतं, पण पूजा करताना साजेशी वस्त्र असायला हवीत म्हणून मी तुम्हाला साडी नेसायची विनंती केली. तू कोण आहेस रे? स्वतःला कोण समजतोस? किंग आहेस तू की मिनिस्टर? ओह वेट, तू स्वतःला देव समजतोस, राईट? म्हणूनच तू मला तुझ्या पाया पडायला लावलंस, राईट? पुजारी म्हणजे देवाचं रूप असतात असं मी नाही, तुमचे वडील म्हणाले. तू मला शिकू नकोस. आधी आधी ही इरिटेटिंग स्माइल तुझ्या चेहऱ्यावर वाईप आउट कर. इडियट. कोण आहेस तू? कोण आहेस? मी शांडिल्य गोत्रातील पंडित विनायक पुरोहित यांचा पणतू, पंडित भालचंद्र पुरोहित यांचा नातू आणि पंडित गजानन पुरोहित आणि शालिनी पुरोहित यांचा धाकटा सुपुत्र राघव पुरोहित. व्हॉट? हे आता ट्रेन इतकं लांब काय बोललास तू? तुम्ही आता मी कोण आहे असं विचारलं ना, म्हणून मी माझा पूर्ण वंश परिचय दिला. चल येतो. नारायणा, बघितलंस तू नेहा? तू या डफरची साईड घेत होतीस ना? इडियट. मला एक मर्डर करायची परमिशन मिळाली ना तर या राघवचा मर्डर करेन मी. मॅडम कोळसा. Get lost. रमा चिल मार यार. नो या नेहा. यू नो व्हॉट, या राघव इतकाच त्या गजानन पुरोहितने पण मला त्रास दिला. माझा डॅड का नेहमी त्याचा ऐकतो ना मला कळत नाही. यू नो व्हॉट, व्हेन आय वॉज यंग तेव्हा त्या गजानन पुरोहितने सांगितलं की हिला पिकनिकला पाठवू नका. का? तर त्या दिवशी न्यू मून डे होता. यू मीन अमावस्या? या वरेवर तेच ते. नो वंडर हा राघव त्या गजानन इतकाच क्रेझी आहे. बट राघव पुरोहित, डोंट वरी, यू विल सी. मी तुझी अशी हालत करेन ना की तू तुझं ट्रेन इतकं मोठं ना विसरून जाशील. Idiot. आवा आवा, कसं वाटतंय आता? बरं वाटतंय. आबा मी काय म्हणतोय, आपण एकदा तरी डॉक्टरकडे जाऊन येऊया. नाही नको, आता त्याची गरज नाहीये कार्तिकी. आणि महत्वाचं म्हणजे आता हरिनाम हेच माझं औषध.
गिरीश परांजपेंचा फोन. काय? अरे बापरे, आपल्या राघवने तिकडे पूजेत काही घोळ तर घातला नसेल ना? असं का करेल तू? हॅलो. गजानन गुरुजी, तब्येत कशी आहे आता? तब्येत ठीक आहे आता. पण परांजपे साहेब, मला माफ करा, मी स्वतः तुमच्याकडे पूजा सांगायला येऊ शकलो नाही. काही हरकत नाही गुरुजी. खरं सांगायचं तर तुमच्या मुलांना आज तुमची कमतरता अजिबात जाणू दिलेली नाही आम्हाला. म्हणजे आमच्या राघवने पूजा व्यवस्थित सांगितली ना? अहो, उत्तम सांगितली त्यानं. तुम्हाला सांगतो गुरुजी, आज राघवनं श्लोक तर असे म्हटले की जे लोक देवाला मानत नाही त्यांची सुद्धा मतं बदलली असणार नक्की. आणि विचार सुद्धा किती उच्च दर्जाचे आहेत राघवचे. मी वयानं किती मोठे आहे त्याच्यापेक्षा, पण नाती कशी जपायची हे आज त्यानं मला शिकवलेलं आहे. तुमचा मुलगा गुरुजी हिरा आहे, हिरा. पुरोहितांचं नाव नक्की खूप मोठं करणार. परांजपे साहेब, मी तुमचा मनापासून आभारी आहे. तुमच्या घरचं कार्य तुमच्या मनासारखं पार पडलं आणि ते माझ्या राघवच्या हातून घडलं म्हणजे दुधात साखरच म्हणायची. आणि नेमकं हेच तुम्हाला सांगायला, अगदी मनापासून सांगायला मी हा फोन मुद्दाम केला होता. बरं गुरुजी, आता तुम्ही आराम करा, स्वतःची काळजी घ्या. ठेवतो फोन. हो, धन्यवाद. शालिनी, परांजपे साहेबांकडून आपल्या राघवाचं एवढं कौतुक ऐकलं, मला अगदी भरून आलंय ग. अहो, तुमचा चेहराच सांगतोय, तुमच्या सगळ्या अपेक्षा त्यांनी नक्की पूर्ण केल्या असणार. अगं, अपेक्षेपेक्षा मोठी कामगिरी केली आहे शालिनी. आता आपला राघव आपली मान कायम उंचावत ठेवणार याची मला खात्री आहे शालिनी. अहो, माझा राघव आहेच गुरु. जिथे जाईल ना तिथे तो सगळ्यांचं मन जिंकतो. आई, बाबा, दादा. ये आबा. आयुष्यमान भव. आबा, माझ्या हातून पूजा उत्तम पार पडली. अरे, वाऱ्याबरोबर ही बातमी आमच्यापर्यंत केव्हाच पोहोचलेली आहे. अरे, परांजपेंचा फोन आला होता. त्यांनी तुझं अगदी तोंड भरून कौतुक केलंय आणि त्यांच्या घरातले सगळेजण खुश आहेत तुझ्यावर. मला तर आधीपासूनच माहिती होतं, आपला राघव सगळ्यांचं मन जिंकणार. वहिनी आई, पण माझं कौतुक ते आबांचं कौतुक. मी आजपर्यंत जे काही शिकलो ते सगळं आबांकडे बघून शिकलो. आज किती मीडिया जमलाय बघताय ना. अरे जमणारच ना, आज दिवस आहेच तसा खास. आज गिरीश सर रमा मॅडमला आपल्या कंपनीची सीईओ करणार आहेत ना. या पैशावाल्यांच्या पोरांचं ना नशीबच सॉलिड असतं. काय न करता यांना मोठे मोठे पोस्ट मिळतात आणि आपण बघा इथे खरडे घाशी करतो. अगं, श्रीमंताच्या घरात कुत्रा व्हायला पण जबरदस्त लक लागतं. पण आता आपण गप्पच बसूया. पण जे बोलतोय ते रमा मॅडम पर्यंत पोहोचलं ना तर आपली नोकरी जागेवरच जाईल. हो बाबा, बरोबर. अरे, रमा मॅडम आलं. मॅडम, मॅडम, कॉंग्रॅच्युलेशन यू मॅडम. मॅडम, आज तुम्ही लावण्य सोल्युशनचे सीईओ होणार आहात. तुम्हाला कसं वाटतंय? ऑफकोर्स आम हॅपी.
यात काही सरप्राईज होण्यासारखं आहे असं मला वाटत नाही, बिकॉज सीईओ मीच होणार होते. आफ्टर ऑल कंपनी माझीच आहे. म्हणजे असं आता कंपनीमध्ये अजून कोण लायक नव्हतं. एक मिनिट, एक्सक्यूज मी आम्हाला जरा हॅलो, आम्हाला उशीर होतोय, सो नो मोर क्वेश्चन्स राईट ना. ओके, आज रमासाठी इम्पॉर्टंट दिवस आहे, तिला बोलू देत ना मीडियाशी. नॉट रमा, कम नो मोर क्वेश्चन्स प्लीज, नो क्वेश्चन राईट नाउ, प्लीज लेटर. एक्सक्यूज मी. बरं आबा, ही दक्षिणा. थांब, तुझं तोंड गोड करते. शालिनी, हा काय राघव, ही दक्षिणा तुझ्या आईच्या हातात दे. अहो, बर. आई, अहो पण शालिनी, तुझ्या मुलाची पहिली कमाई आहे. घे. नमस्कार करतो. यशस्वी भव. दादा, आता तुझी कमाईच कमाई आहे. कशी सांग? कशी? मलाच काय विचारतोयस, तू सांग ना. श्रुती, कोडी काय घालतीयस? राघव, तुझ्या जॉब इंटरव्ह्यूचं पत्र आलंय. अरे वा, काय सांगतेस? अभिनंदन. राघवा, हे नोकरीचं काय? काय झालं आबा? मी नोकरी केलेली आवडणार नाही तुम्हाला? हे बघ राघवा, आजपर्यंत तुला कुठलीही गोष्ट करण्यासाठी मी कधी अडवलेलं नाही, पण आपल्या घरात पौरोहित्याची परंपरा आहे, हं? आणि तो वारसा तू पुढे चालवशील अशी माझी अपेक्षा होती. आता तू नोकरी करणार म्हटल्यावर तुझ्यातलं हे पौरोहित्याचं कौशल्य वायात जाणार. खरं तर तू सांगितलेली पूजा किती पवित्र असते हे आज तू दाखवून दिलं होतंस, पण ती तुझ्या हातून परत कधी घडणारच नाही. Good morning everyone. Please sit down. तुम्ही आज सगळे आपल्या नवीन सीईओच्या अनाउन्समेंट साठी जमलेला आहात. आय एम सो एक्साइटेड. आता फक्त थोडाच वेळ, मग माझं सीईओ व्हायचं ड्रीम फुलफिल होणार. आय एम शुअर की तुम्ही खूप उत्सुक आहात की रमा परांजपे कधी एकदा आपल्या कंपनीची नवीन सीईओ होतीये. वेल, मला आज ऑफिशियली हे डिक्लेअर करायचंय की रमा परांजपे आज रमा प्लीज लेट मी फिनिश. थँक्यू डिअर. ॲज आय वॉज सेइंग, मला आज हे डिक्लेअर करायचंय ऑफिशियली की रमा परांजपे आपल्या कंपनीची नवीन सीईओ आज तरी होऊ शकणार नाही. आबा, झाडांच्या फांद्या कुठल्याही दिशेला वाढल्या तरी त्याची मुळं एका ठिकाणी घट्ट असतात, असं तुम्हीच शिकवलंय ना. आणि बाबा, अधून मधून जेव्हा गरज पडेल तेव्हा मी पूजा सांगेनच ना, जशी आज सांगितली. पण मला माझ्या शिक्षणाचा उपयोग करायला हवा. बरोबर बोलतोस दादा. आबा, दादानी MBA फक्त पूजा सांगण्यासाठी गेलंय का? करू द्या की त्याला नोकरी.
श्रुती, अहो राघवचं कोणतंही कौशल्य वाया जायला नको. आणि तो म्हणालाय ना, तो पौर्णित्य नाही सोडणार. मग दिलेला शब्द तो नक्की पाळेलच. ऐका ना, देऊ दे ना त्याला इंटरव्ह्यू. राघव, तू भरारी घेण्यासाठी जन्माला आलायस. तुला बांधून ठेवण्याचा करंटेपणा मी करणार नाही. बाबा, मी तुम्हाला शब्द देतो, मी तुमची सगळी स्वप्न पूर्ण करेन. नोकरी फक्त मला मिळाली ना की मी माझ्या पायावर उभा राहू शकेन. फक्त तुमचे आशीर्वाद पाहिजे. अरे तो तर सतत तुझ्या पाठीशी आहेच. हं? मी समजू शकतोय की तुम्हाला माझ्या या निर्णयाने खूप आश्चर्य वाटलंय, कारण मी स्वतःच म्हणालो होतो की रमा माझी मुलगी असल्यामुळे आपोआपच हे पद, ही पोस्ट तिच्याकडेच जाईल. पण मला सांगा, एखादा प्रोफेसर जेव्हा रिटायर होतो तेव्हा त्याची मुलगी त्याच्या जागी प्रोफेसर बनते का? नाही ना. म्हणजे तिला जर प्रोफेसर बनायचं असेल तर तिला शिकवण्याचा अनुभव घ्यायला हवा, बरोबर की नाही? म्हणजे कुठलंही पद मिळवताना कष्ट हे करावेच लागणार. गिरीश, ही गोष्ट सडनली तुझ्या लक्षात आली आहे का? नाही, माझ्या लक्षात ही गोष्ट आलीच नाही. ही गोष्ट एका ब्रिलियंट माणसानं माझ्या लक्षात आणून दिली. मला याबद्दलच तुम्हाला सांगायचंय, मला तुम्हाला काहीतरी दाखवायचंय. संदीप, कुठलीही मेहनत न घेता आपल्याला एखादी गोष्ट मिळाली तर आपल्याला त्याची किंमत राहत नाही. ती वस्तू वापरण्यासाठी आपण खरोखरच लायक आहोत असा आपला गैरसमज व्हायला लागतो. आणि मग गर्व येतो, अहंकार येतो. आपल्या कामाबद्दल आपला निष्काळजीपणा वाढतो. त्यामुळे जोपर्यंत एखादी वस्तू वापरण्यासाठी आपण आपली पात्रता सिद्ध करत नाही तोपर्यंत ती वस्तू आपल्याला मिळता कामा नये, कारण ती आपल्यासाठी घातकच ठरते. आणि ही गोष्ट जगातल्या प्रत्येक गोष्टीमध्ये लागू होते. समजा एक दिवस तुम्ही तुमचा व्यवसाय मला सांभाळायला दिला, तर तुमच्या इतक्या चांगल्या प्रकारे मी तो सांभाळू शकेन का? नाही ना. इतकी मेहनत करून, इतके कष्ट घेऊन तुम्ही हा डोलारा सगळा उभा केलाय. मी ती मेहनत अनुभवलेली नाही. समजा माझ्याकडनं काही नुकसान झालं तर मला त्याचं काहीच वाटणार नाही, कारण पै पै जोडून हा व्यवसाय उभा करायला किती कष्ट लागतात हे मला माहितीच नाहीये. यू सी, आता तुम्हाला कळालं असेल की मी एक्झॅक्टली काय म्हणत होतो. त्याच्यामुळे मला ही महत्वाची गोष्ट कळू शकली की मी जर का माझ्या मुलीला आयतं हे पद दिलं तर मी ऍक्च्युली हा अन्याय करतोय, मी त्याचं नुकसान करतोय. पण डॅड, तू त्या राघवचं ऐकून मला सीओ बनवणार नाहीयेस का? अगं नाही बाळा, सीईओ मी तुलाच करणार, फक्त आज नाही. अगोदर तुला थोडासा अनुभव घेणं गरजेचं आहे. हेच व्हॉट आय सजेस्ट. तू पुढचे 3 महिने काय कर, तू एखाद्या सॉफ्टवेअर सोल्युशनच्या कंपनीमध्ये नोकरी कर. आणि इनफॅक्ट त्या 3 महिन्याच्या पगारामध्येच तुझे सगळे खर्च बसव. डॅड, आत्तापर्यंत तू माझे एक्सपेन्सेस बेअर करत होतास ना? एक्झॅक्टली. पण तुर्तास आजपासून मी तुझे सगळे क्रेडिट कार्ड आहेत ना बाळा, ती मी ब्लॉक करतोय. आजपासून तुझे सगळे अकाउंट्स तुला ऍक्सेस करता येणार नाही. आणि तुझी जी गाडी तू आता वापरतेस ती आता आजपासून तुला वापरता यायची नाही. What are you talking, Dad? आता तुला जेवढ्या लक्झरीज मिळाल्या आहेत सगळ्यांना त्या तुला वापरता येणार नाही.
गिरीश, मला जरा तुझ्याशी बोलायचं आहे. केबिन मध्ये येतोस? एक्सक्यूज अस. एक मिनिट लावण्या. आय एम नॉट डन टॉकिंग. जस्ट गिव्ह मी अ मिनिट. बस प्लीज. थँक्यू. गुड. दीप्ती, रमा, हे 25,000 रुपये आहेत. माझी अपेक्षा आहे की तुझा पगार आणि हे 25,000 या अमाऊंट मध्ये तुला पुढचे 3 महिने काढायचे. रमा बेटा, आजपासून तुझी परीक्षा सुरू. स्वतःची पात्रता सिद्ध कर आणि मग ही खुर्ची तुझीच वाट बघते. फक्त तेव्हा तू ती कमावलेली अशी. हाऊ ग्रेट इज दॅट. रमा, ऑल द बेस्ट. राघव पुरोहित, तुला आता मी सोडणार नाही. तुझ्यामुळे माझी सीईओशिप गेली. नाउ जस्ट गॉन. आय वॉन्ट लीव्ह यू.